कसं टिकले टिकले जाऊ गले मेरा साहस, मेरी इज्जत, मेरा सम्मान है मेरे प्यारे पिता। क्योंकि पिता की छांव कैसे होती है, मकान की छांव से भी गहरी होती है। हमारे घर की एक वनमैन सरकार हम जिन्हें कहती है, वो होते हैं पिता। गुड़ियों के बाजार से अच्छी सी गुड़िया लाना, गुड़िया चाहे ना लाना, पापा जल्दी आ जा। मध्येच मला महिंद्रामधून कॉल आला की त्यांचं काहीतरी इव्हेंट असेल महिंद्रामध्ये. त्या महिंद्रामध्ये मी आता चालली आहे. त्यांना 2 स्पीकर अँड माईक अँड लाईक त्यांना सॉंग्स वगैरे प्ले करायचे. तर ते काहीच झालं नव्हतं आणि आता लागले एकदम जोरात. शॉपवरती सर्व फराळ बजेट फ्रेंडली आणि घरगुती आहे आणि उत्तम दराचा आणि हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब आणि इंस्टा चॅनलवरती. आणि आता मी आली आहे सविता बँकवेटमध्ये. शो आहे सकाळचा, तर मी काही कंटिन्यू नाही केलं, डायरेक्ट शोला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही स्पीकर्सचं कामाला आहे ते. चला मी आता सेटवरती घेऊन जाते तुम्हाला. सेटअप रेडी आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, इतनी आप कहाँ चले गए? दिल मानने को तैयार नहीं है कि आप यहाँ से चले गए, आप यहाँ से चले गए। एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए। पार से गुड़ियों के बाजार से अच्छी सी गुड़िया लाना, गुड़िया चाहे ना लाना, पापा जल्दी आ जाना, पापा जल्दी आ जाना। चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, पापा, मेरे पापा। चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, कहाँ तुम चले गए कि हम। पहचान मेरा पिता, मेरा साहस, मेरी इज्जत, मेरा सम्मान है मेरे प्यारे पिता। क्योंकि पिता की छांव कैसे होती है, मकान की छांव से भी गहरी होती है। हमारे घर की एक वनमैन सरकार हम जिन्हें कहती है, वो होते हैं पिता। पिता की डांट में भी प्यार छुपा होता है
और इसीलिए बेटा कहता है कि मैं तब तक अमीर था जब तक मेरे पापा मेरे करीब था। और बेटी भी पिता को बहुत प्यारी होती है। ऐसी बेटी रेखा कहती है कि जेब खाली हो तब भी मना करते मैंने नहीं देखा, और मेरे पापा से अमीर इंसान आज तक मैंने नहीं देखा। परिवार की हिम्मत कहो, परिवार का विश्वास कहो। कहते हैं रब से मेरी एक गुजारिश है, छोटी सी एक सिफारिश है कि बस जीवन भर मेरे पापा खुश रहे, ऐसी मेरी ख्वाहिश है। और ऐसे पिताजी लख 84 बंधनों ने लक्ष माले कापजो, परमात्माए आत्माने शांती साची आपजो। ओके, तर आता आम्ही प्रोग्राम संपलाय, तुम्ही बघू शकता। मी आहे रिक्षामध्ये आणि कांदिवली हायवेला आहे मी आता, आणि चालू प्रोग्राम मध्येच मला महिंद्रामधून कॉल आला की त्यांचं काहीतरी इव्हेंट असेल महिंद्रामध्ये, त्या महिंद्रामध्ये मी आता चालली आहे। त्यांना 2 स्पीकर अँड माईक अँड लाईक त्यांना सॉंग्स वगैरे प्ले करायचे, तर ती त्यांची रिक्वायरमेंट होती आणि माझा कट टू कट टायमिंग होता। माझा इथे प्रोग्राम 1ला संपलाय आणि त्यांना 2 ते 5 साठी पाहिजे, तर मी बोलली ठीक आहे चला, कट टू कट टायमिंग आहे, होऊन जाते सेट। तर आता मी इथून निघाली आहे आणि 1:20 झाले आहेत। आता आपण महिंद्रामध्ये काय काय करूया। अरे यार, मी सानूकडे कपडे मागवलेले, काय माहिती बॅगेत दिलेत की नाही। बॅग घेऊन आले, मला तर नाही दिलेत हातात की घरी परत घेऊन गेले। जाऊ देत, हे खराब झालेत सर्व, धूळ लागलेली स्पीकरची मगाशी। आणि तुम्ही बघू शकता आता एंट्री होते, खूप जाम आहे, खूप अतिशय जाम आहे। हाँ, लेफ्ट मारो, लेफ्ट अंदर ले लो। अरे 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 अरे, हाँ ले लो। 1 मिनिट हा, मी आता एंट्री करून घेते मग बोलते। साऊंड घेऊन आलोय, साऊंड घेऊन आले। हो ठीक, तर मी आता तुम्हाला सांगते, मी मगाशी बोलल्याप्रमाणे आता टाइम बघा काय झालं, 4 वाजले बरोबर। मगाशी बोलल्याप्रमाणे हा प्रोग्राम होता 2चा, आणि हे लोक आम्हाला रिकामटेकडे समजतात आणि बोलवून बसवून ठेवतात। हे बघा 4:45 आणि आता सर्वांनी एंट्री मारले आणि आता आमचा कार्यक्रम चालू झाला आहे। आता मी यांच्या काही डिटेल्स दाखवत नाही, गेम खेळत आहे, धावपळ चाललेलं आहे। जेवणाचा काहीतरी गेम चाललाय, धावून खात आहेत, परत धावून येतात। ते बघा आले काका। सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि आता लागले एकदम जोराची भूक यार, काहीच नाही खाल्लेलं आहे, नाश्ता पण नाही केलाय, जेवली पण नाही आहे, आम्ही दोघं पण नाही जेवलं। आणि ह्यांना अजून 1-1.5 तास तरी लागेल, तर मी आता मॅकडॉनल्ड्समधनं काय ना काय ऑर्डर केलं आहे। आता तो यायला पण अर्धा-पाऊण तास लागला आले की एकदम येतात, कामं नसलं की काहीच नसतं, असं असतं। पण एवढ्या लवकर कोणी बोलव नाही यार, कोणाला कंटाळा येतो लिटरली एवढ्या लवकर येऊन। अशा प्रकारे आम्ही महिंद्राला टाटा बाय बाय करत चाललो घरी। टाटा महिंद्रा। बघू शकता आम्ही येऊन पोचलो आहे पिझ्झा हटमध्ये, सामान गाडी सोडलं आणि पिझ्झा हटमध्ये आलेलो आहे। अजून काय मागवायचं? पिझ्झा खाऊया, कारण आम्ही मागाशी मागवलेला मॅकडॉनल्ड्स होतो, मॅकडॉनल्ड्समधनं मी मागवलेली बर्गर आणि फ्राईज आणि बर्गर्स मागितलेले। आणि जसं आम्ही त्याचं खोललं तसा प्रोग्राम संपला, तर आम्ही तसं बंद केले आणि सामान आणि खाऊ घरी सोडून आले। आणि आता आम्ही चाललोय आमचं एक पार्टीकडे कॅश घ्यायला, त्याच्या आधी थोडंसं खाऊ। तर नमस्कार, या पिझ्झा हट मधून मी डायरेक्ट आली आहे अक्षय दादाच्या मराठमोळ्या फरसान मार्ट मध्ये। तर तुमचं स्वागत आहे। बघा दादाने मस्त मस्त फराळ ठेवला। अक्षय दादा, दुकान खोलल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। ताई तुला, वहिनी तुला पण शुभेच्छा। लवकरच आमची वहिनी घरी येणार आहे, तर त्यांना त्या गोष्टीच्या पण शुभेच्छा। दादाने फॉर्म फोडलाय आमच्या
सगळ्यात प्रथम तुमचं सुद्धा अभिनंदन. तुम्ही चांगल्या उत्तम प्रकारे ब्लॉग बनवतायत आणि त्याचा आनंद आम्ही घेतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आपले मराठमोळी मिसळ ज्या पद्धतीने प्रोत्साहन मला सगळ्यांनी दिलं, त्याच पद्धतीने मराठमोळी फरसाण माठ सुद्धा त्याच जोशामध्ये मी चालू केलेला आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला मिळतोय आणि त्या प्रतिसादाला मी पुढे येऊन 4 गोष्टी अजून नव्याने करायच्या गोष्टी म्हणजे नवीन गोष्टी अजून मी करणार आहे. तर असा छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे पुन्हा एकदा. तर सगळ्यांनी या आणि फराळाचा आनंद घ्या. आपल्या घरगुती पद्धतीने परत त्याची क्वालिटी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. उत्तमरित्या चकल्या, करंजा, लाडू अशा प्रकारे चालू केलेलं आहे. दाखव. जाऊ दे तुम्हाला. तर मी आता दादाचा जास्त वेळ घेत नाही. दादा बिझी आहे. कंटिन्यू त्याच्याकडे कस्टमर येतात. मी बघते 2 मिनिटं पण त्याला बोलायला इथे वेळ नाहीये. आणि कंटिन्यू माल येतोय कारण फटाफट माल जातोय, संपला जातोय. तर हे मस्त सुंदर असे लाडू दिसायला इतके छान आहेत. तर उद्या मी खाऊन टेस्ट सांगते कारण पूजेला ठेवायचे. तर तुम्ही आता मी इथे स्क्रीन वरती तुम्हाला दादाचा नंबर देते. व्हॉट्सअपला इन्क्वायरी आली तर दादाच्या शॉप वरती सर्व फराळ बजेट फ्रेंडली आणि घरगुती आहे आणि उत्तम दराचा आणि चविष्ट आहे. तर दादा 2 शब्द ऑनलाईन साठी. माझा नंबर तिथे स्क्रीनवर लिहून घ्या. 8652278979. तुम्ही संपर्क करा. फ्री होम डिलिव्हरी असेल. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मला व्हॉट्सअप केला तरी चालेल. मला देण्यात येईल. घरपोच तुम्हाला आता सर्व मिळणार आहे. तर तुम्ही बघून ऑर्डर करा. बाय. पुढे आसमान महा कसं टिकले टिकले जाऊ गले हा नामाचा गजाननाला गणनायाच्या भक्तीच्या मुले. आणि पुढे काही दे लवकर. लाजला एवढं भारी गाणं बोलून लाजला.